कृष्ण, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकते का? माझ्या नाटा का तुटला? ज्या मनुष्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला, तोच मला सगळ्यात खोलवर दुखवणारा का ठरला? मी त्याला माझा वेळ दिला, माझा प्रेम, माझी निष्ठा. मी माझी स्वप्न, माझ्या भीती आणि मनातल्या अगदी खजगी गोष्टी सुद्धा त्याला सांगितल्या. मी त्याच्या प्रत्येक वाढदेवर विश्वास ठेवला. मी त्याच्या सोबत संपूर्ण भविष्य पाहिला. आणि मग एक दिवस सगळा काही बदलला. तो हळूहळू माझ्यापासून दूर जाऊ लागला. त्याच्या शब्दांच्या आणि त्याच्या कृतींचा मेल राहिला नाही. त्याने माझ्याशी खोटा बोलला. त्याने माझा विश्वास तोडला. आणि शेवटी जणू आपल्या नाट्याला काहीच अर्थ नव्हता, अशा प्रकारे तो निघून गेला. पण तो गेला तेव्हा फक्त नाटक घेऊन गेला नाही. तो मला स्वतःवरचा प्रश्न विचारत बसायला सोडून गेला. आपलं प्रेम खरंच होतं का? माझ्याकडून काही चुकलं का? मी अपुरी होते का? मी आख्या काही करू शकले असते का? मला दुःखावणं त्याच्यासाठी इतके सोपे का होते? आणि कृष्णा, मी खरंच प्रेमाच्या लायक नाही का? सखी, हा प्रश्न फक्त तुझंच नाही, प्रत्येक युगत असंख्य मानवांनी हीच वेदना सोसली आहे. जेव्हा आपलाच माणूस आपला विश्वास तोडतो, तेव्हा फक्त नाटच तुटत नाही, तुझा विश्वासही तुटो. तुझा आत्मविश्वास दगामगतो. आणि काही काळासाठी तो माणूस तुझ्या आयुष्यात येण्यापूर्वी तू कोण होतीस हे सुद्धा तू विसरू शकलेस. पण माझी ही गोष्ट मनात पक्की बसव. कोणी तुला फसवलं म्हणून तू प्रेमाच्या लायक नव्हतीस असं होत नाही. त्यातून त्याने केलेल्या निवाडी दिसून येतं. त्याचा स्वभाव दिसून येतो. त्याच्या दुर्बलता, त्याच्या भीती आणि त्याने स्वतःच्या मनात लापावून ठेवलेलं सत्य. लोक नेहमीच त्यांच्याशी वाईट वागले गेले म्हणून दुसऱ्यांचा विश्वासघात करतात असे नाही. कधी ते स्वार्थामुळे फसावतात, कधी जबाबदारीची भीती वाटते म्हणून, कधी त्यांना सगळ्यांचे लक्ष हवे असते पण एका नात्याशी प्रामाणिक राहायचे नसते, आणि कधी त्यांच्याकडे सत्य प्रामाणिकपणे सांगायचे धैर्य नसते. त्यांच्या कृतींनी तुला खूप दुःखवला असेल, पण त्याच्या कृती तुझ्या मळ ठरवत नाहीत. तो तुला योग्य प्रकारे प्रेम देऊ शकला नाही याचा अर्थ तुझ्यावर प्रेम करणे कठीण होते असा नाही. याचा अर्थ फक्त एवढंच असू शकत की ज्या मनुष्यावर तू विश्वास ठेवला तो तू समजलीस तितका प्रामाणिक, परिपक्व किंवा मनाने बलवान नव्हता. सखी, तुझी चुकी नव्हती की तू मनापासून प्रेम केलेस. मनापासून प्रेम करणारे मानाने स्वतःच्या प्रेमाची लाज बाळगू नये. पण कदाचित त्याच्यावर प्रेम करता करता तू त्याला स्पष्टपणे पाहणे थांबवले असेल. कोणी तुला थोडेसे प्रेम आणि जिव्हाळा दिला की तू त्याला लगेच तुझी संपूर्ण दुनिया बनवतेस. तू त्याचे वाडे ऐकतेस, त्याच्या गोड शब्दांवर विश्वास ठेवतेस, त्याने केलेले प्रत्येक चांगले काम लक्षात ठेवतेस. आणि जेव्हा त्याचे वागणे बदलू लागते तेव्हा त्याच्या वाटेने तू स्वतःच बहाणे शोधा लागतेस. तू स्वतःला सांगतेस तो थकला असेल, तो गोंधळलेला असेल, तो कठीण काळातून जात असेल. काही दिवसांनी सगळं पुन्हा पूर्वसारखा होईल. तो एक दिवस कासा बाधरू शकतो या कल्पनेला तू घट्ट धरू बसतेस. पण तो दररोज कोणता माणूस होण्याची निवड करतो हे पाहणे तू थांबवतेस. हे लक्षात ठेव. शब्द खूप सुंदर चित्र रंगू शकतात, पण पुन्हा पुन्हा दिसणारी कृती सत्य उघड करतात. कोणीही म्हणू शकतो की तो तुझ्यावर प्रेम करतो. कोणीही वादा करू शकतो की तो तुला कधीच सोडणार नाही. कोणीही सांगू शकतो की तू त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहेस. पण निष्ठा शब्दांमुळे सिद्ध होत नाही. ती सिद्ध होते
सतत एकासारख्य प्रामाणिक वागण्यातून, प्रामाणिकपणातून, आदरातून, प्रयत्नातून आणि तुला दुखावण्याची संधी असतानाही जो तुझ्या मानाची काळजी घेतो त्याच वागण्यातून. सगळा काही सोपे असताना तो किती गोड वागतो एवढ्यावरूनच त्याला ओळखू नकोस. तो रगत असताना कसा वागतो हे पहा. चुकीचा मार्ग सोपा वाटत असताना तो के निवडतो हे पहा. तू त्याच्याशी सहमत नसताना तो तुझ्याशी कसा बोलतो हे पहा. स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्यायची वेळ आल्यावर तो के करतो हे पहा. आणि तुझा आदर राखण्यासाठी त्याला स्वतःच्या काही त्याग करावा लागला तर तो कसा वागतो हे सुद्धा पहा. तिथेच त्याचा खरा स्वभाव समोर येतो. तू विचारू शकतेस, मी त्याला दुखावण्याचा कधीच विचार केला नाही, मग त्याने मला का दुखावले? कारण आयुष्य हा चंगुलपणा दिला की चंगुलपणाच परत मिळतो असा सरळ व्यवहार नाही. तू चांगली आहेस म्हणून तुला फक्त चांगली माणसेच भेटतील याची खात्री नसते. तू निष्ठावान आहेस म्हणून प्रत्येक जन तुझ्याशी निष्ठावान राहील असे नसते. तू प्रामाणिक आहेस म्हणून कोणीच तुझ्याशी खोटे बोलणार नाही असेही नसते. या जगात अनेक प्रकारची माणसे आहेत. काही लोक तुझ्या सोबत चालण्यासाठी आयुष्यात येतात आणि काही तुझे डोळे उघडण्यासाठी. दोघेही तुला काही ना काही शिकावू जातात. एक तुला प्रेम किती सुंदर असू शकते हे शिकवतो. दुसरा तुला माणस ओळखण्याची दृष्टी देतो. एक तुला विश्वास ठेवण्यास शिकवतो. दुसरा तुला शिकवतो की विश्वास एकाच दिवसात देऊ नये, तो हळूहळू कमावल्या गेला पाहिजे. एक तुला दिलासा देतो, दुसरा तुला सहनपान देतो. आणि वेदाने तू मिळालेले शहाणपण सुरुवातीला कठोर किंवा अन्यायकारक वाटू शकते, पण ते शहाणपण तुला पुच्छ आखी मोठ्या वेदाने पसवू शकते. अनेकदा सगळ्यात मोठा दुःख तो माणूस निघून गेला याचे नसते. खरा दुःख तेव्हा होतो जेव्हा तुला कळते की ज्या व्यक्तीवर तू प्रेम केले ती व्यक्ती तू समजत होतीस तशी नव्हतीच. तू तुझ्या मनात त्याचे एक सुंदर प्रतिमा तयार केली होतीस. तू त्याचे चांगलं गुण पाहिले, त्याचे प्रेमळ क्षण लक्षात ठेवले. तो भविष्यात कसा चांगलं माणूस बनू शकेल यावर तू विश्वास ठेवला. आणि कदाचित तू धोक्याचे संकेत पाहिले पण त्यांकडे दुर्लक्ष केले, कारण सत्य स्वीकारण्यापेक्षा आशा धरून बासने तुला कमी वेदनादायक वाटत होते. मग जेव्हा त्याचे खरे वागणे नकारणे अशक्य झाले तेव्हा तुला वाटले की तुझी संपूर्ण दुनिया अचानक बदलली. पण कदाचित दुनिया बदलली नव्हती, फक्त तुझ्या मनातलं भ्रम तुटलं होतं. सखी, प्रत्येक जन तुला सोडून गेला तो तू अपुरी होतीस म्हणून गेला असे समजू नकोस. कधी लोक तुला सोडतात कारण तुझी प्रामाणिकता त्यांच्याकडून प्रामाणिकता मागते. तुझी निष्ठा त्यांना त्यांची बैमानी जाणवून देते. तुझा खरपून त्यांना स्वतःच्या कृत्याची जबाबदारी घ्यायला सांगतो. तुझा प्रेम त्यांना बदलण्याचे आव्हान देते. आणि ज्या माणसाला स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्यायची नसते त्याला खार्या आणि प्रामाणिक व्यक्तीसोबत राहणे अस्वस्थ करू शकते. खरे प्रेम फक्त भावनांच्या उत्साहाचे नाव नाही, ते फक्त सुंदर संदेश, गोड शब्द आणि आनंदाचे क्षण नसते. खरा प्रेमळ संयम लागतो, सत्य लागतं, आदर लागतो, नाता निभावण्याची बंधिलकी लागतं. आणि सोपा पण चुकीच्या पर्याय समोर आला तरी प्रामाणिक राहण्याचे धैर्य लागते. काही लोकांना प्रेमाच्या गोडपाणा हवा असतो पण त्याची जबाबदारी नको असते. त्यांना तुझे लक्ष हवं असते पण तू लक्ष हवे असते. पण तुला पुन्हा पुन्हा दुःखवणारं स्वतःचं वागणं बदलायचं नसतं. तू प्रामाणिकपणा मागतं तेव्हा ते तुला खूप अपेक्षा ठेवणारी म्हणतं. तू आदर मागतं तेव्हा ते तुला कठीण व्यक्ती म्हणतं. आणि तू स्वतःच्या मर्यादा ठरवतेस तेव्हा ते म्हणतात तू बढाललीस. पण स्वतःच्या शांतीचे रक्षण करणे स्वार्थीपणा नाही, प्रामाणिकपणा मागणे चुकीचे नाही. आणि पुन्हा पुन्हा होणारं अपमान सहन करण्यास नाकार देणे ही कठोरता नाही,
दुसऱ्या व्यक्तीच्या कमजोरीमुळे तुझ्या चांगुलपणाची तुला लाज वाटू देऊ नकोस. कणी तुझ्या निर्मल मनाचा फायदा घेतला तर दोष तुझ्या चांगुलपणाचा नसतो. शिकवण फक्त एवढीच असते की चांगुलपणाला शुद्ध मर्यादा लागतात. निर्मळ मनाला थंड किंवा कठोर होण्याची गरज नाही. त्याला शहाणा होण्याची गरज आहे. तुला प्रेम करणे थांबवायचे नाही. तुला फक्त समोरच्या मनुष्याचे वागणे, तुला जे पुन्हा पुन्हा शिकावत आहे त्याकडे दुर्लक्ष करणे थांबवायचे आहे. मनापासून प्रेम कर, पण अंधलेपणाने नाही. माफ कर, पण पुन्हा पुन्हा त्याच्या वेदनेत परत जाऊ नकोस. इतरांना समजून घे, पण त्यांना समजून घेताना स्वतःला सोडू नकोस. अनेक रात्र तू स्वतःला विचारले असेल, त्याने माझ्याशी असे का केले? मी त्याच्यासाठी पुरेशी का नव्हते? त्याने दुसऱ्या कोणाला का निवडले? जे वाडे पूर्ण करायचाच त्याचा हेतू नव्हता, ते वादे त्याने का केले? पण या प्रश्नाची उत्तरे तुला कदाचित कधीच शांती देणार नाहीत. त्याने प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण दिले तरी तुझ्या मनावरची जखम भरून येईलच असे नाही. म्हणून स्वतःला एक वेगळा प्रश्न विचार. हा अनुभव मला काय शिकवून गेला? कदाचित त्याने तुला शब्दांपेक्षा कृतींवर विश्वास ठेवायला शिकवले. कदाचित त्याने तुला शिकवले की मनात काही चुकीचे वाटत असताना गप्प बसू नये. कदाचित त्याने तुला शिकवले की सामान्य आदरसाठी सुद्धा कोणाच्या मगे विनावाणी करू नये. कदाचित त्याने तुला शिकवले की प्रेमामुळे तुला सतत अस्वस्थ, गोंधळलेली किंवा घाबरलेली वाटायला नको. आणि कदाचित त्याने तुला समजावले की कोणी तुझ्या आयुष्यात राहावे म्हणून तू स्वतःला हरवू नये. जेव्हा तुझे लक्ष तुला दुखावणाऱ्या व्यक्तीकडून या अनुभवाने दिलेल्या शिकवणीकडे वाढते, तेव्हा तू सर्वांच्या सुरुवात करते. हळूहळू तुझी वेदना जाणीवेत बदलते. ती जाणीव ताकदीत बदलते आणि तीच ताकद तुझ्या नव्या आयुष्याचा पाया बनते. ज्या व्यक्तीने तुझा विश्वास तोडला तो तुझ्यापासून एक नाटा हिरवू घेऊ शकतो, पण तो तुझे भविष्य हिरवू घेऊ शकत नाही. पण जर तू दररोज पुन्हा पुन्हा भूतकाळात जगत राहिलस तर तू त्याला तुझ्या पुढच्या आयुष्यावरही अधिकार देशील. त्याने माफी मागवी म्हणून तू अनंत काळ वाट पाहत राहिलस तर तू तुझ्या शांतीची चावी त्याच्या हातात देशील. आणि कद्वातपणा मनात घेऊन जगत राहशील तर तू त्या मनुष्याचे ओझे वाहशील जो खूप आधी तुझ्या आयुष्यातून निघून गेला आहे. त्याला एवढी शक्ती देऊ नकोस. सावरेला सुरुवात करण्यासाठी त्याने माफी मागण्याची गरज नाही. स्वतःचे मोल ओळखण्यासाठी त्याला पश्चात्ताप झाला पाहिजे असेही नाही. आणि पुन्हा आनंदी होण्यासाठी त्याला दुःख भोगवे याची वाट पाहण्याची तर अजिबात गरज नाही. शिकावण घे, ओझे सोड आणि पुढे चलत राहा. प्रत्येक तुटलेल्या नात्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. प्रत्येक शेवट म्हणजे तू अपयशी ठरलीस असे नाही. कधी कधी तू अशी गोष्ट घाण धरून बसलेली असतेस जी हळूहळू तुझी शांती हिरवू घेत असते. नाटा तुटेल या भीतीने तू इतकी घबरलेली असतेस की नाटा वचावता वचावता स्वतःलाच हरवू लागतेस. वाढ टाळण्यासाठी तू गाब राहिलीस. तुला दुःखवणारे वागाने तू सहन केलेस. तो माणूस राहावा म्हणून तू तुझ्या अपेक्षा कमी करत गेलीस. तुझे अंतर्मन तुला जे सांगत होते ते तू ऐकले नाहीस, कारण तुझ्या भीती खऱ्या ठरवायत असे तुला वाटत नव्हते. तू पुन्हा पुन्हा माफ करत राहिलस या आशेने की एक दिवस त्याला तुझ्या मनाचे मोल समजेल. पण ज्या प्रेमासाठी तुला स्वतःचा स्वाभिमान सोडावा लागतो ते प्रेम तुझ्या आत्म्याला योग्य नाही. कधी कधी मी एखाद्याला तुझ्या मार्गातून दूर करतो कारण त्याच्यासोबत राहण्याची खरी किंमत तुला अजून दिसत नसते. सुरुवातीला तुला वाटेल की तुला नकाराले गेले. तुला एकते वाटेल. तुला वाटेल की तुझपासून सागला काही हिरवू घेतले गेले. पण कालांतराने तुला समजेल की तो शेवट तुझे रक्षण करत होता. ज्या बंद दरवाज समोर तू राडलीस त्याने कदाचित तुला अशा मार्गावर जाण्यास वचन वडे जिथे वेदना आख्या खोल होती. ज्या मनुष्याशिवाय तू जागू शकणार नाहीस असे तुला वाटत होते, तोच माणूस तुला तू खरंच किती शक्तिशाली आहेस
ही समजण्याचे कारण बनू शकतो. सखी, तू हे आयुष्य करीच फक्त दुसरे कोणच्या प्रेमावर अवलंबून नव्हते. तुझ्या आत एक दैवी शक्ती आहे. प्रत्येक आत्म्यात जी दैवी ज्योत आहे तीच ज्योत तुझ्या मनात शुद्ध आहे. कोणी तुला सोडून गेला म्हणून तू अपुरी होत नाहीस. कोणी तू हे मोल ओळखले नाही म्हणून तू हे मोल कमी होत नाही. आणि चुकीचा माणूस तुला तुझं योग्य प्रेम देऊ शकलं नाही म्हणून तुझ्यावर प्रेम करणे कठीण आहे असेही नाही. ज्या गोष्ट तुला तेव्हा समजल्या नाहीत त्यासाठी स्वतःला माफ कर. त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी स्वतःला माफ कर. धोक्याचे संकेत दुर्लक्षित केल्यासाठी स्वतःला माफ कर. आणि आता तुला योग्य वाटते त्यापेक्षा जास्त कल त्या नाट्यात राहिल्यासाठी सुद्धा स्वतःला माफ कर. त्यावेळी तुझ्याकडे जितकी समाज होती, जितकी माहिती होती आणि जितकी आशा होती त्याच्या आधारावर तू वागलीस. आता तुला अधिक समजले आहे. आता तू वेगळी निवार करू शकतेस. भूतकाळाला स्वतःला पुन्हा पुन्हा जखमी करणारे शास्त्र बनवू नकोस. त्याला तुझा गुरु बनू दे. तुझे मन कोमल ठेव, पण डोळे उघडे ठेव. भिंती इतक्या उंच बंधू नाकोस की एक चांगला माणूसही तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण तुझ्या मर्यादा इतक्या मजबूत ठेव की चुकीचा माणूस तुझे आयुष्यात थांबू शकणार नाही. कधवतपणा आणि शहाणपण यामध्ये खूप मोठा फरक असतो. कधवतपणा म्हणतो, मी आता पुन्हा कधीच कोणावर विश्वास ठेवणार नाही. शहाणपण म्हणते, मी विश्वास दे, पण तो विश्वास कामावावा लागेल. कधवतपणा म्हणतो, प्रेमचा शेवट नेहमीच वेदनेत होतो. शहाणपण म्हणजे खरे प्रेम गोंधळ निर्माण करत नाही. ते स्पष्टता देते, आदर देते आणि मनाला शांती देते. कष्टावटापणा मन बंद करतो. शहाणपण मनाचे रक्षण करतो. हे लक्षात ठेव, कोणी केलेला विश्वासघात तुझे मोल कमी करू शकत नाही. तो फक्त त्या व्यक्तीच्या स्वभावाचे सत्य समोर आणतो. म्हणून जेव्हा कोणी तुझ्यापासून दूर जाईल तेव्हा तू स्वतःपासून दूर जाऊ नकोस. जेव्हा कोणी तुझ्या मनाचे मोल ओळखणार नाही तेव्हा तुझ्या मनाला काहीच मोल नाही असे स्वतःला समजू नका. आणि जेव्हा कोणी खोटीपणाचा मार्ग निवडेल तेव्हा त्याच्या कृत्यांनी तुझ्या स्वतःच्या चांगुलपणावरचा विश्वास मोडू देऊ नका. शिकावंसोबत घे. तुझ्या मनाची शांती जोपास आणि स्वाभिमानाने पुढे चल. एक दिवस तू मागे वाळू पाहशील आणि तुला समजेल की त्या नाट्याने तुला फक्त तोडले नाही, त्याने तुला जागे केले. त्याने तुला शिकवले की खरे प्रेम के असते आणि प्रेम माने कधीच के होऊ नये. त्याने तुला प्रामाणिकपणाचे मोल शिकवले, मर्यादांची गराज शिकवली, स्वाभिमानाचे महत्त्व शिकवले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या मनुष्यावर तू मनापासून प्रेम केले तो निघून गेल्यानंतर सुद्धा तू तुझ्या आत्म्यातली शक्ती हरवली नाहीस हे त्याने तुला समजावले. ज्या व्यक्तीने निघून जाण्याची निवड केली त्याच्या मागे धावू नकोस. ज्या मनुष्याने पुन्हा पुन्हा तुझे मोल दुर्लक्षित केले त्याने ते मोल ओळखावे म्हणून त्याच्या समोर विनवानी करू नकोस. तुला चांगली वागणूक मिळण्याचा अधिकार होता हे सिद्ध करण्यात तुझे संपूर्ण आयुष्य घालवू नकोस. त्याच्या ऐवजी जे प्रेम तू त्याच्याकडून मागत होतीस ते आता स्वतःला दे. जो आधार तू त्याच्याकडून मागत होतीस तो स्वतःला दे. आणि जी प्रामाणिक साथ तू त्याच्याकडून मागत होतीस ती स्वतःला दे. विश्वास ठेव, जे संपाले ते तुझ्या प्रवासाचा शेवट नाही. कधी कधी एक वेदनादायी शेवट अधिक शांत आणि सुंदर सुरुवातीसाठी मार्ग मोकळा करतो. आणि कधी कधी चुकीच्या मनुष्य हरवणे हीच स्वतःला पुढे शोधण्याची सुरुवात असते. जेव्हा कोणी तुझ्यापासून दूर जेल तेव्हा तू स्वतःपासून दूर जाऊ नकोस. या शब्दांमुळे तुमच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला असेल तर हा संदेश अशा व्यक्तीसोबत नक्की शेअर करा जिला आज या शब्दांचाची आणि या धैर्याची गरज आहे. आणि भगवान कृष्णांच्या शिकवणीवर आधारित
असेच मनाला स्पर्श करणारे आणि आयुष्याला दिशा देणारे संदेश ऐकण्यासाठी ASA हिंदू विजडमला सबस्क्राईब करा.